आलेले आहेत आणि निघता निघता त्यांनी मला म्हणजे इशारा केलेला आहे की भरपूर माझा टाइम झालाय, मला जायचं आहे. धन्यवाद. या टुर्नामेंटसाठी ज्याने 1 नंबरची ट्रॉफी दिलेली आहे तेच हसुराम नारायण म्हात्रे हे इथून निघाले आहेत. आणि हसुराम नारायण म्हात्रे म्हणण्यापेक्षा आपले पार्टनर, खरोखर सर्वांचे पार्टनर, आपल्या सर्व सुखदुःखाला, आपल्या वशिनीच्या कुठल्याही कार्यक्रमाला ते अवतरून उपस्थित राहतात आणि उपस्थित राहून त्यांची उपस्थिती इतकी प्रेक्षणीय असते की सर्व प्रेक्षक त्यांना बघण्यासाठी आतुर असतात. ते निघालेले आहेत, ते जात आहेत. नक्कीच हसुराम म्हात्रे बद्दल एक गोष्ट नक्कीच सांगेन, देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावेत. आपण जे कमवलं ना ते समाजाप्रती देण्याची दानत असावी लागते. ती दानशूर व्यक्तिमत्व अर्थात हसुराम म्हात्रे अर्थात पार्टनर खरं तर काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत, परंतु आमच्यावरचं प्रेम त्यांनी सांगितलं की मी अजूनही थांबलो असतो, परंतु यावर्षी त्यांच्या थोडासा दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्याच्यामुळे ते जास्त वेळ थांबले नाहीयेत आणि त्या शेवटच्या घटकेपर्यंत आमच्या समवेत जोडले गेले असते. हरकत नाही आहे, परंतु त्यांचं प्रेम आणि या खेळाडूंना देणारे उत्साह प्रोत्साहन देण्याकरता ते इथं उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा वशिनी प्रीमियर लीग 2025च्या आयोजकांच्या वतीनं आणि या वशिनी ग्रामस्थ आणि खेळाडूंच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार मानेन. तर जाऊया मैदानाकडे, जिथं विजयाकरता करायच्या आहेत 24 चेंडू, 65 धावांचा भला मोठा डोंगर आहे. मी म्हटलं होतं या धावा काढताना दमछाक होईल. चेंडू पुरवा मैदानाकडे प्लीज, चेंडू पुरवा. येस, मैदानाकडे चेंडू पुरवा. हा सामना संपल्यानंतर अर्धा तासाचा जेवणासाठी ब्रेक असेल आणि ब्रेक नंतर मात्र या विजयी होणारी टीमनी कुठेही जायचं नाही, आपण थांबायचं आहे. चारही कर्णधार आपण चिठ्ठ्या उडवल्यानंतर प्रत्येक जण कोणत्या टीम सोबत खेळेल हे कळणार आहे आणि मग त्या 2 सेमीफायनलच्या लढती झाल्यानंतर फायनलचे एक मेगा हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. 65 धावा, याचा अर्थ असा आहे की प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 16.25च्या सरासरीने खेळ करायचा आणि त्याकरिताच मला वाटतं दोन्ही एक आक्रमक फलंदाज अर्थात विधान संघाचा एक चतुर आणि काटेरी मुकुट परिधान करणारा हा कर्णधार धर्मेंद्र तांडे मैदानाकडे येताना दिसतोय. त्याच्या समवेत रेवण गवंड आहे, एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याच्याकडे मध्ये देखील हार्ड हिटर फलंदाजी करण्याची ताकद आहे, परंतु आज ताकद त्याला दाखवावी लागेल कारण संघ अडचणीत आहे. 64 धावा, खरं तर उदयचं कौतुक करेन मयूर, ज्या पद्धतीनं तो खेळलाय, संघाची गरज वरकून तो खेळलाय. सिंगल डबल तर धावा घेतल्यात आणि खराब चेंडूंना नक्कीच सीमारेषा बाहेर पाठवलं, त्यामुळे लाजवाब फलंदाजी त्याची म्हणेन. जी हाँ प्रवीण जी, उदय एक बहुत ही होनहार खिलाड़ी है. कल भी मैंने उसकी बैटिंग देखी थी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी उन्होंने. खरोखर सायरा 11 संघाकडे असे काही प्लेयर्स आहेत, नौखे प्लेयर्स आहेत, त्यांनी संघ बांधून घेतलाय. सचिन पाटील तिथं आहे आणि प्रसाद पाटील देखील दिसत आहेत. प्रसाद पाटीलच्या बाबतीत एक नक्कीच गोष्ट सांगेन की एक अगदी युगल पासून ते अचानक संघापर्यंतचा हा प्रवास आणि चंद्रकांत स्पोर्ट्स संघापर्यंतचा प्रवास एक आक्रमक दर्जाचा हा यष्टिरक्षक आणि फलंदाज होता आणि अगदी जाऊन नमो ठाकूर ज्यावेळी जायबंदी झाला, मला वाटतं त्यानंतर जी धुरा सांभाळली, अप्रतिमरित्या सांभाळली. वशिनी का विकेट कीपर कौन होगा? नमन ठाकुर के बाद तो वही प्रसाद ठाकुर था, वो प्रसाद पाटिल था. बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग कर रहे हैं और अभी भी कर रहे हैं मेरे ख्याल से. नक्कीच अप्रतिम दर्जाची त्याच्याकडे यष्टिरक्षक आणि हाता अगदी यष्टीना चिटकून उभा राहण्याचं. खरं तर त्यांचे गुरुच कोण असतील यष्टिरक्षकांच्या बाबतीत तर ते होते, कारण अचानक संघामध्ये ज्यावेळी पदार्पण झालं तेव्हा ते युवा होते आणि जायबंदी झाल्यानंतर नमो ठाकूर यांनी कीपिंग करणं सोडून दिलं आणि मग नंतर त्यांना कसं तिथं उभं राहायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि ते याची डोळा मी पाहिलं होतं. परंतु त्यांच्या हाताकडे जेव्हा बघायचो त्यावेळी ती बोटं जी असायची ती बोटं अगदी वाकलेली असायची. सांगायचे खूप दर्शक मात्रेसारखा भेदक गोलंदाज असायचा. जी हाँ प्रवीण जी, मैंने कल भी एक विकेट कीपिंग देखी थी नसीब तांडेल की विकेट कीपिंग देखी थी. बहुत ही अच्छी विकेट कीपिंग लगी. मैंने तो मैदान के ऊपर नहीं देखी, मोबाइल के ऊपर देखी, लेकिन मेरे को अच्छी लगी वो विकेट कीपिंग. नक्कीच त्याच्याकडे देखील प्रचंड गुणवत्ता आहे, पण वारंवार जेव्हा तो करत असतो तेव्हा पंचांवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो आणि मग तेव्हा कंटाळतात सगळेजण. जो वाइड गेंदे होती है वो कनेक्ट करने की खासियत विकेट कीपर में रहनी चाहिए. नक्कीच याच दरम्यान जाऊया. 65 धावांचा भला मोठा डोंगर आणि हा डोंगर पोळायचा असेल तर नक्कीच बुलडोझर रूपी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजाची अधिकृत अनधिकृत बांधकामं तोडावी लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला सायरा 11 संघाचा कर्णधार जितेश पाटील. पहिला चेंडू फुलटा चेंडू, ताकद दाखवली परंतु ताकदीचा पराभव काय झाला, वज्रमुठी जेल काहीच झालाय आणि रेवन गॅवन बॅक टू द पॅव्हिलियन.
प्रवीण जी, मैं कहना चाहूंगा कि हवा का रुख तो पूरब की ओर से पश्चिम की ओर है और जो रेवन बल्लेबाज एक महान बल्लेबाज है जिन्होंने शॉट खेला वो गलत शॉट खेला। अगर वो धर्मेंद्र तांडेल बता रहे थे कि स्वीप शॉट खेलना चाहिए था, यानी कि मिड ऑन मिड विकेट के ऊपर खेलना चाहिए था, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर खेलना चाहिए और क्या छोटो कर वापस पहिलं में चले गए। नक्कीच, परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि अफलातून दर्जे प्रज्वल तिथं दिसतोय क्षेत्ररक्षक, त्यांना अचूक झेल टिपलाय आणि रेवण गावांची जी विकेट्स आहे गोल्डन डकच्या रूपात मैदानाच्या बाहेर त्याला पाठवलं गेलंय। पुन्हा एकदा जितेश, आता मात्र सिद्धेश सिद्ध झालाय, परंतु पहिल्या चेंडूवर रनआउटचा धोका संभवतोय, हा दबाव आहे। स्लोअर वनचा अतिरिक्त वापर केला गेलाय। आज सकाळच्या दिवसापासून विचार केला तर ज्याने ज्या गोलंदाजांना या खेळपट्टीवर जर प्रेमात पडली खेळपट्टी तर कुणाच्या, तर त्या स्लोअर वनच्या गोलंदाजांना प्रेमात पडली आणि त्याचा पुरेपूर वापर इथं करताना दिसतोय। पेसर गोलंदाजांचा मात्र चिंधड्या उडवल्या गेल्या, फलंदाजांनी अगदी त्यांची त्रेधा तिरपीट उडवून दिली गेली, परंतु सध्याच्या घडीला एक व्हेरिएशन बघायला मिळतंय जितेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये। पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर केला गेलाय, खरोखरच लाजवाब गोलंदाजी बघायला मिळते। 65 धावा जरी असल्या तरी हा कर्णधार बेसावत नाही आहे। सेमीफायनलची दारं उघडण्याकरता सायरा 11 संघाचा हा कर्णधार अगदी सज्ज झालाय, निधड्या छातीने पुढे आलाय। अफलातून दर्जाची गोलंदाजी आहे, दबाव निर्माण केलाय। जर सिद्धेशकडे 4 व्हीलर गाडी असेल ना तर आता त्याला ती चौथ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करावी लागेल, इतक्या जबरदस्त पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, परंतु काय घडेल मैदानामध्ये बघणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा स्लोअर वनचा वापर, मी म्हटलं होतं खेळपट्टी अजूनही क्युरेटरला खूप धन्यवाद देईन, खेळपट्टीमध्ये अजूनही जिवंतपणा आहे, कधी बाउन्स राहतो तर कधी खालच्या पट्टीतला चेंडू राहतो, त्यामुळे त्या क्युरेटर्सना खूपच धन्यवाद देईन। प्रवीण जी, कल परसों के दिन शाम को सुनील ठाकुर मुझे बता रहे थे कि हमने फिर एक बार खेलपट्टी के ऊपर रोल किया है, बहुत ही बेहतरीन खेलपट्टी बनाई है। खूपच मेहनत घेतली आहे आणि आता अगदी याच्यासाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, परंतु हा दिस गोड होण्याकरता सगळ्यांनी संयम राखलाय आतापर्यंत। त्याच संयमाची अपेक्षा सगळ्या खेळाडूंकडून असणार आहे, कारण उर्वरित लढती अगदी हाय व्होल्टेज असणार आहे। स्लोअर वनचा पुन्हा एकदा होता ब्लॉक चेंडू, वा काय अफलातून दर्जाचा डिफेन्स करण्यापासून पर्यायच राहत नाहीये, परंतु सिंगल धाव मिळते, सिंगल धावाने फरक पडत नाही जितेशला, त्याला फक्त करायचं आहे चांगल्या चेंडूवर प्रहार करणं गरजेचं आहे। धर्मेंद्र तांडेल ते करेल का, याच्याकडे क्षमता आहे, परंतु क्षमतेला नक्कीच संयमाची जोर द्यावी लागेल, पण ती जोर देण्याकरता त्याच्याकडे प्रतिस्पर्धी जो खेळाडू असणार आहे नॉन स्ट्राईक एंडकडे, त्यानेही त्याला स्ट्राईक एंडवर आणणं गरजेचं आहे। ताकद आहे त्याच्याकडे, नजाकत आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम देखील आहे, परंतु त्या संगमाला जोड मात्र सध्या तरी असं मला दिसतंय की जितेश पाटीलची ओव्हर होऊ द्या, उर्वरित 3 षटकामध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे, ही रणनीती असावी। फटका लाजवाब, मी क्लास खडे खडे खेळून दिलाय, भिरकावून दिलाय, फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स लॉंग ऑफच्या दिशेने चौकार। पाच धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत। सबला स्पीड अप करा प्लीज, विनंती आहे। प्रवीण ठाकूर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार। आज बघा, धर्मेंद्र सारखा महान बल्लेबाज असताना, बॅट्समन असताना आधी त्यांनी स्वतः नॉन स्ट्राईकला कितपत योग्य आहे? कारण बघा, सुरुवातीचे 5 चेंडू बीट झाले एकच धावने आणि त्यांनी शेवटच्या चेंडूवर चौका मारला। मला वाटतं जर तो स्ट्राईकला खेळला असता तर जास्त संघाला आणि खेळत पाहिजे। जर चांगला खेळाडू आहे त्यांनी स्ट्राईकला राहून स्वतःवर इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी समोरच्या बॉलरला हल्ला बॉल केलं पाहिजे। तुमचं काय मत आहे? नक्कीच, संपूर्ण डावाची सगळी सूत्र जी आहे ते मात्र आता धर्मेंद्र तांडेंना आपल्या हातामध्ये घ्यायला पाहिजेत। कारण जो आपने सवाल पूछा उसका मैं जवाब देना चाहूंगा। क्या धर्मेंद्र तांडेल के सामने एक गेंद आई थी, उसके ऊपर वो 1 रन लेके स्ट्राइक लेना चाहेंगे क्या चौका ही मारना चाहिए? दोस्तों, चौका ही मारना चाहिए और स्ट्राइक देना चाहिए। अभी एक खेल रहे बल्लेबाज, उसको धर्मेंद्र के लिए लाना चाहिए। यस, प्रताप गोलंदाजी करता आलाय, 5 धावा खर्च केला पहिल्या षटकामध्ये। फुल टॉस डिलिव्हरी तेवढ्या ताकदीने घासत चाटत पुसत सीमारेषा फाडली गेली, 4 धावा आणि वाईट चेंडू घोषित केला गेलाय। सबसे आंखें तेज किसकी वगैरह सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर।
जी हाँ, सबसे अगर नजदीक से कोई देख रहे हैं तो अंपायर ये प्रवीण ठाकुर ने कहा। मैं एक और उदाहरण देना चाहूंगा कि आसमान में घूमने वाली चील जो मुर्गी के पिल्ले को देखते हैं ऊपर से और वहां से डायरेक्ट छलांग लगाकर ये गेंद बहुत ही अच्छी गेंद और उठा के खेला है 6 रन के लिए प्रवीण ठाकुर। येस, या षटकाराने नक्कीच सिद्धेशचा इरादे स्पष्ट झाले त्याने आक्रमक रूप धारण केलंय. पहिल्या चेंडूवर 11 धावा खर्च केल्यात. खूपच महागडं षटक सध्या तरी मी म्हणेन आणि ही गरज आहे. विद्यार्थी संघाचा हा कर्णधार नक्कीच अफलातून दर्जाचा फटका करतोय. झेल अफलातून पकडला देखील गेलाय. व्हाट अ कॅच. हॅलो, चेक करणार आहे. तिथं असणाऱ्या प्लेयर्सना विनंती आहे कारण इथं खांब मध्ये आलाय नेमका, त्याच्यामुळे आम्ही ते पण काही सांगू शकत नाही नक्की काय झालंय. नाही तसं नाही आम्ही सांगता येणार. इथं खांब मध्ये आलाय तर आम्ही काहीच सांगू शकत नाही. पाहिजे तर तुमच्या 12 खेळाडूला इथं थांबवा. मोंटी, आपण तिथे असाल तर जो काही निर्णय असेल तो कळवा. मोंटी, कारण आता कसं आहे निर्णायक लढत आहे. हरकत नाही, तुझ्यावर कोणाचाही राग असणार नाहीये. जो काय असेल ते सांगायचं खरं काय, कारण इथून आम्हाला खांब मध्ये असल्यामुळं जरा प्लीज इकडे या. कारण जो निर्णय असेल तो कळवा. पंचांकडे सरळ बोलायचं आहे. जे असेल ते, आपल्या कोणाची बाजू घ्यायचीच नाही आहे. कारण ते खांब मध्ये नसता तर नक्कीच साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण लगेच अचूक निर्णय इथून दिला गेला असता. दोन्ही पंच या इकडे. महेश जोशी सर या. आपण खांब मध्ये असल्यामुळे आम्हाला अडचण आताच आम्ही डिसिजन दिला असता. यस, षटकार नोंदवला गेलाय. जी हा, प्रवीण ठाकूर यांनी मगाशी एक म्हणजे पार्टनरच्या विषयी शब्द बोलले होते की देताना देण्याचे हात. तर आधार आणि उधार या दोन्ही शब्दांना धार आहे. कदाचित आधार आणि उधार मध्ये देणाऱ्याचेच हात कापले जातात. तो मला तर वाटते आताचा जो षटकार आहे तो षटकारच आहे. कारण इथे रिप्ले मध्ये तर आम्हाला काही दिसत नाही कारण पूर्णपणे खांब मध्ये आलेला आहे. धन्यवाद प्रवीण ठाकूर. आगे 22 धावा पटलावर बघायला मिळतात आणि आता 16 चेंडू 43 धावा. कोणतंही आव्हान हे विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हे मी क्रिकेटमध्ये नेहमी सांगत असतोय. आणि ही जर जोडगोळी भागीदारी व्यवस्थितरित्या प्रॉपर झालं तर मात्र होत्याचं नव्हतं होईल. पुन्हा एकदा आक्रमक फटका. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. फ्लॅट षटकार नोंदवलाय. इट्स अ बिग हिट.
हॅलो हॅलो, नक्कीच मोठा असा आव्हान उभा ठेवला होता सायरा स्पोर्टने विद्यार्थी संघापुढे. मात्र असं एका ओव्हर नंतर वाटलं की कुठेतरी मध्ये डबगाईला गेलाय हा संघ, परंतु सुरुवात नेहमी जिथून करायची असतं, जिथे आपल्याला हरण्याची भीती जास्त असते तिथूनच नवीन सुरुवात करायची असताना अशी सुरुवात करताना दिसली या विद्यावंश संघाचा कर्णधार धर्मेश आणि सिद्धेशच्या माध्यमातून. काय सिद्धेशने आपल्यातून 3 फटके खेचलेत, अगदी प्रतापला नस्तनाबूत करून ठेवलंय, कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. जर प्रतापने जर जितेशच्या बॉलिंगचा जर चांगल्या प्रकारे अनुभव घेतला, चांगल्या प्रकारे त्याने बघितलं असतं की जितेशने टप्पा कुठे ठेवला होता, सिद्धेशसाठी कुठे टाकला होता, त्या प्रकारची जर बॉलिंग केली असती तर नक्कीच आता हे 3 कदाचित षटकार भेटले नसते. परंतु मयूर जी, मैं आपको रुकवाऊंगा और निवृत्ति साहब से मैं पूछूंगा कि धर्मेंद्र को स्ट्राइक लेना चाहिए थी या नहीं. अभी अभी क्या कहना चाहेंगे निवृत्ति जी? जो ये नए खिलाड़ी है, धर्मेंद्र तो बहुत ही पुराने खिलाड़ी है, लेकिन क्या कहना चाहेंगे इनके बल्लेबाजी के बारे में? मला वाटते भाऊ तुम्हाला माझा प्रश्न कळला नाही. मी त्यावेळची गोष्ट ज्यावेळी पहिला ओव्हर स्टार्ट झाला त्यावेळी त्यांनी स्टार्टिंग ते बोलत होतं तुम्हाला, कारण तो नॉन स्ट्राईकला 5 बॉलर आलेला आणि त्याला एकच चेंडू खेळायला मिळाला आणि तो विकेट देत तो ना. यस, सिद्धेश बाद झालाय आणि मात्र आता पुन्हा एकदा सायरा संघ जोरदार मुसंडी मारताना दिसेल या सामन्यामध्ये. खर तर प्रचंड मोठी चूक करताना दिसतोय होता प्रसाद. प्रतापानं खरंच मोठी चुकी केली, ज्या पद्धतीनं अगोदरच तो वाकुळ्या दाखवत होता आणि मग शॉर्ट पिच चेंडू टाकले गेले आणि नक्कीच तो सीमारेषा पलीकडे देखील पाठवले. लगातारचे 3 षटकार हे विद्यान संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतून लावला, परंतु तेवढ्या ताकदीचा फलंदाज आता मैदानाकडे दाखल देखील झालाय. प्रवीण ठाकूर, पण मी एवढं म्हणून काय धावांचा पाठलाग करताना आणि धाव त्याच्यामध्ये जो प्रेशर असतो तो नेहमी बॅट्समनवर असतो. त्याच्यामुळे माझ्या मते जी मॅच असतो ना ती 60% तरी फिल्डिंग साईडला असतो, कारण बघा एक चेंडू बीट झाल्यावर जो बॅट्समन प्रेशर वाढतो तो जो खेळतो त्यालाच माहिती असतो. आता बघा हा चेंडू डॉट झाला, ह्याच्यावर चेंडू डॉट झाला, आता चेंडू डॉट झाला तर तो प्रेशर येणार, तो बॅटिंग टीम येणार, कारण धावा त्यांना प्रत्येक बॉलला बनवायच्या आहेत. फटका फसलाय पुन्हा एकदा वरतो चेंडू फिलअप दिशा फास्ट आहे, चेंडू जाईल नक्कीच सीमारेषे पलीकडे. 4 धावांन करता रन कहीं से भी आए कहां से भी आए, फिलहाल जरूरत है. बारा बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे, बरोबर. बारा बॉल 33, 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. अजूनही हा सामना दोन्ही बाजूने आहे, म्हणजे बॅट्समननी जर आता ह्याच्या अगोदर ज्या 3 षटकार मारले एकाच ओव्हरात, अशी काहीतरी चमत्कारिक बॅटिंग केली तर निश्चित बॅटिंग संघ विजय होऊ शकतो. आणि जो ओव्हर जितेशने टाकलेला तसा कोणतरी ओव्हर टाकला तर बॉलिंग संघ विजय होऊ शकतो. म्हणजे अजूनपर्यंत मॅच आहे ही 50-50ची आहे. प्रवीण ठाकूर, नक्कीच सामना अजूनही दुतर्फा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अफलातून दर्जाचा सामना प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आलाय. सेमीफायनलची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठं ही घनघोर युद्ध बघायला मिळत आहे. रोमांच, थर्रार, बदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी व्यवस्था, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा निमित्त आहे. वशणी प्रीमियर लीग 2025 हा थर्रार पाहू शकाल. काय अफलातून दर्जाची भेदक फलंदाजी सिद्धेशने केली आणि तदनंतर थोडासा स्लोअर वनचा वापर केला आणि अचूक झेल सचिन पाटीलने टिपलाय आणि तदनंतर आता अष्टांग आलाय. दोन्ही बाजूला अगदी ताकदवान खेळाडू आहेत, परंतु आता तिसरं षटक कोणाच्या वाट्याला असेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. विजयाकरता 12 चेंडू 33 धावा 16.5च्या सरासरीने खेळ करायचा आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. क्रिकेटचा थर्रार अजूनही जिवंत आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे.
प्रवीण ठाकूर बघा, आपल्या जेव्हा गावा ठिकाणी मॅच होतात त्यावेळी चारही कुठल्याही टीम मध्ये परफेक्ट बॉलर नसतात. त्याच्यामुळे जो शेवटचा गोलंदाज असतो त्याच्यावर खूप प्रेशर असतो. आणि जर हे दोन्ही फलंदाज टीम पिचवर त्यांचे पाय धरून राहिले तर लास्टच्या ओव्हरला 20 धावा काढण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये आहे असं मी म्हणेन. आणि त्यांनी याचा विचार करून खेळलं पाहिजे. नाही, फक्त आपण हे प्रेडिक्शन व्यक्त करू शकतो. प्रेडिक्शनला काही अडचण नाही आहे. सध्याच्या घडीला लाईव्ह मॅचला खूप महत्व आहे असं माझं तरी व्यक्तिगत मत आहे. नाही बघा, जर हे दोन्ही प्लेयर आले तर निश्चित मॅच जिंकतील आणि विकेट गेले तर मग काय सांगता नाही येणार. प्रेडिक्शन मध्ये आपण तुमचे हा अंदाज झाला. अंदाज प्रत्यक्षात उतरेल की नाही मला माहिती नाही, परंतु असं आपण जाणूया की सूरज पाटील एक ताकदवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. एक मॅच विनर खेळाडू आहे. पहिला चेंडू तेवढ्या ताकदीचा तवला स्पॅनच्या दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना लाजवाब क्षेत्ररक्षण केले. पहिला चेंडू निर्धाव. प्रत्येक चेंडू गणिक नक्कीच सामना फिरतो जातोय. सायरा संघ आता प्रचंड खुश आहे कारण आता उर्वरित 11 चेंडू 33 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 3च्या सरसनं थर्ड अंपायरची मागणी केली. काही आक्षेप नोंदवलाय याचा मी इथून ऑन फील्ड आपण बघू शकाल. बघा, मी मगाशीच बोललो की धावांचा पाठलाग करताना जो प्रेशर असतो तो नेहमी बॅटिंग संघावर असतो. एक चेंडू बीट झाला, प्रेशर डबल झाला. आता याच्यानंतर चेंडू बीट झाला तर जो प्रेशर आहे तो 4 गुणा वाढणार. याच दरम्यान पुढचा चेंडू स्लोअरचा वापर करतो. अचूक फेक केला आणि चेंडू पाठवलाय बांधाच्या वरतून शेताच्या पल्ल्याड षटकार. विकेट. सचिन पाटील मात्र ते छोटे बंधू सूरजला समजावताना की तू चेंडू बरोबर फेकत होतास, तुझ्या ऑब्जेक्शन घेतलं, तू तुझा नॅचरल चेंडू फेक. ही एक समोरच्या संघाची रणनीती आहे की बॉलरवर ऑब्जेक्शन घेऊन त्याला थोडा मनोबलच्या खच्चीकरण करायचे, परंतु आपण चांगली बॉलिंग करावी असं सचिन त्याला एसटीच्या मागची समजत आहे. आणि आता स्वतः त्याला समजवत कारण सचिनचा डांगा अनुभव निश्चित सूरजला मदत करेल. 10 चेंडू 27 धावा. 10 चेंडू 27 धावा. कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ असेल चेक केलं जातं ऑनफील्ड. फेअर डिलिव्हरी सांगितलं गेली आहे. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफील्ड चेक केलं जातंय. वारंवार ते साठी सामना थांबवू नका. ऑफस्टंपच्या बाहेर पंच नक्की दंडित करतील. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावा धापटल्यावर बघायला मिळतील तब्बल 39 धावा. 26 धावाची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावा. विजयची माळ कुणाच्या गळ्यात असेल. पुन्हा एकदा तेवढ्या ताकदीचा तेवढा चेंडू. एक धाव पूर्ण केली गेली. अनिश पाटील चांगला थ्रो ग्लोव्ज मध्ये सचिन पाटीलच्या आला. एकच धाव. एकापेक्षा काही मिळणार नाही आहे. आता मात्र अष्टांगला अगदी आपली ताकद दाखवावी लागेल. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. प्रचंड मोठे मनगटी फटके खेळतोय. स्वतः संघ मालक आहे आणि या संघ मालकाला आज मात्र आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल करायचं असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला सूरज पाटील फार मोठा अनुभव आहे त्याच्याकडे. मी वागेश्वर पिरकोन विपक्ष हा सामना बघितला होता आणि वशिनी 11 हा सामना खेळत होता. वागेश्वरच्या मैदानावर महेश जोशी देखील तिथे होते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी केली होती आणि वागेश्वर संघाला पराभवाचा धक्का गेला होता. मात्र सेमीफायनल मध्ये मात्र रणजित म्हात्रेच्या टीमनं वशिनी 11 संघाला पराभवाचा धक्का दिला होता. पुढचा चेंडू. आता मात्र समीकरण बिघडलंय. अजूनही 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. 9 चेंडू ऑनफील्ड चेक केलं जाते. 3 चेंडू झाले. 3 चेंडू झालेत. 9 चेंडू आता शिल्लक आहेत. पुढचा चेंडू सूरजचा. स्लोअरचा वापर केला. झेल जमीनला दान झाला परंतु 3 धावा मायनस केल्या. प्रतापच्या बाबतीत हेच महत्वाचं आहे कारण सध्याच्या घडीला सिंगल डबल धावा द्या वाचवल्यात या प्रतापनं त्या महत्वाच्या आहेत. याच्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक असेल. ही सामना होऊ द्या. निश्चितच प्रवीण, आता ही जी बाउंड्री वाचवली ती निश्चितच खूप महत्वाची आहे. विकेटपेक्षा 3 धावा महत्वाच्या आहेत आणि कारण चौका गेला असता तर बॅट्समॅनचं मनोधैर्य वाढलं असतं आणि त्यांनी 3 धावा ज्या रोखल्या त्याचा निश्चितच एक अप्रतिम फिल्डिंगचा नमुना दिला त्यांनी प्रताप याने. खरोखरच वा, सुपर. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि आता मात्र जे बसलेले प्रेक्षक ते उभे राहिले. जे उभे आहेत त्या बोटांवर आहेत. बोटावर आहे त्या अंगठ्यावर उभे राहतात. अंगठ्यावर आहे त्या नखावर. झेल उडाला. झेल पकडला जाईल का? प्रताप मोठी चुकी करणार नाही आहे. वज्र मोठी झेल काही झालाय. धर्मेंद्र तांडेल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मजा करायला लागलाय.
आणि बघा बॉलरला ज्या वेळी फिल्डिंग साथ देतात त्यावेळी तो खूप चांगली बॉलिंग करतो बघा. एकही सुद्धा मिस्टेक केली नाही. मागा सुद्धा त्यांनी जो शॉट मारलेला त्याची कॅच घेतलेली त्यांनी, परंतु तो बाउंड्रीच्या बाहेर गेला, त्याच्यामुळं त्यांना तो 6 धावा मिळाला. परंतु त्यांच्या टीमवर बघितलं फिल्डिंग तर वाखाणण्यासारखी फिल्डिंग आहे. एकही चुकीचे काही गुंजाईशच नाही. परफेक्ट फिल्डिंगचा नमुना आहे आणि हाच टीमचे जमेची बाजू आहे. नक्कीच अफलातून झेल पकडला. त्यांना माहित आहे की प्लेअर कोणाला बाहेर काढायचं. प्रचंड मोठे डाव टाकले जातात. सूरज पाटीलनं अचूक हेरलाय, स्लोअरवानचा वापर केला. त्याला माहिती आहे प्रत्येक चेंडूवर वेगवान फटके मारण्याचा धर्मेंद्र तांडेल प्रयत्न करेल आणि मग कोणाला बाद करायचं हे ठरलेलं होतं. रणनीती ठरली होती आणि आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. सायरा 11 संघाचा जो संघ मालक आहे अर्थात 12th मॅन सध्या आमच्याकडे रुपेश पाटील जोडला गेलाय. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड स्मित हास्य आहे. नक्कीच हरकत नाही आहे, परंतु जाऊया सेमीफायनलची दारं उघडण्याकरता हा प्रचंड मोठा संघर्ष आहे. परंतु अजूनही एखादा फटका अष्टांग नॉन स्ट्रायकर आहे, त्याच्याकडे मोठी क्षमता आहे. तर दुसऱ्या बाजूला अनिल पाटील आहे, हा एक बुजुर्ग खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे देखील ताकद आहे. त्याची फलंदाजी मी लकी संघ खेळत होता औरा गावामध्ये तेव्हा बघितलेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजच्या सगळ्या ट्रॉफी त्याच्याकडे होत्या. वाटा फाटका जबरदस्त आहे, परंतु चेंडू जाईल का सीमा तो मॅचलँड मध्ये कव्हर होईल. अनिश पाटील तिथं दिसत आहेत, माफ करा जितेश पाटील दिसतात. सिंगल डबल धाव महत्वाची नाही आहे सध्याच्या घडला. चेंडू आर पार सीमा पार चेंडू होणं गरजेचं आहे. तिसरं षटक संपलं जातं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जतीन सांगतोय धावा धापटणार बघायला मिळतील 43. इथं मैदानाची सुद्धा साथ आहे ती सायरा 11च्या दरम्यान. बघा हा जो चेंडू होता हा नॉर्मली मारला तर हा बाउंड्री जातो, परंतु जो म्हणजे मैदानाची साथ आहे ती सुद्धा सायराच्या वतीने आहे. तो चेंडू तिथं उचलला आणि आतच राहिला. नक्कीच नक्कीच 6 चेंडू 22 धावा, 6 चेंडू 22 धावा. खरं तर या मैदानावर हे अशक्य आव्हान नाही आहे. प्रवीण ठाकूर 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. आम्ही धनंजय पाटील यांना एक प्रश्न विचारतोय. 6 चेंडू 22 धावा, 21 का 21 माफ करा 22 नाही 21, 2 धावा झाल्या. 2 धावा आता झाल्या. 6 चेंडू 21 धावा. मी धनंजय पाटील यांना एक प्रश्न विचारतोय की धनंजय पाटील आपण जो क्राऊड जमा केला याच्या पाठीमागचं रहस्य आणि कारण काय? 22 धावा पाहिजेत, 43 धावा झाल्यात. येस 22 धावा झाल्यात, आता 43 धावा झाल्यात, 22 धावा पाहिजे. 6 चेंडू 22 धावा. धनंजय पाटील यांना माझा प्रश्न आहे की आपण जो क्राऊड इतका उपस्थित केला त्याच्या मागचं रहस्य काय ते आम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद शशिकांत ठाकूर. जो आज तुम्ही जो प्रश्न विचारलात कालपासूनचा हा विषय आहे. मित्रांनो सर्व खेळाडूंना एक सांगतो की जीवन गावण असला, नमोद ठाकूर असले तरी सुनील ठाकूर किंवा धनंजय पाटील यांच्या पाठीमागं FNCचे प्लेअरमध्ये जे FNCचे प्लेअर आहेत ते पण याच्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे. आणि जास्त करून हे ग्राउंड मिळण्यासाठी महत्त्वाचा वाटा जर कोणाचा सिंहाचा वाटा जर असेल तर सारडेगावचे सरपंच रोशन पांडुरंग पाटील यांचा या ग्राउंड मिळण्या पाठीमागं मोठा सिंहाचा वाटा आहे. की आम्ही इथं दिग्गज सुद्धा प्रयत्न करत होतो, परंतु आम्हाला ग्राउंडचं सिग्नल मिळालं नाही. फक्त रोशन पाटील यांच्या थ्रून ह्या ग्राउंडचा सिग्नल मिळाला आणि याच्यासाठी जो बराच काय कालावधी गेला, रोलर झाला, समजा JCB झाले किंवा काय झाले, याच्यासाठी भरपूर खर्च झाला. आणि हा एकमेव खर्च कशासाठी केला तर वशिणी प्रीमियर लीग आणि ह्याच्यात आपले खेळाडू कसे पुढे जातील ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न होता आणि तो सक्सेस केला आम्ही. हेच आम्ही तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितोय की ह्याच्यातूनच हे प्लेयर वशिणी प्रीमियर लीग एवढ्या लवकर जीवन गावांनी का केली ह्याचं महत्त्वाचं कारण की जो टीम. धन्यवाद. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. मी म्हटलं होतं अष्टांकडे प्रचंड मोठी गुणवत्ता आहे, ताकद आहे आणि ही ताकद दाखवताना दिसत आहेत. आता फक्त विनंती असेल शशिकांत ठाकूर दादा की थोडंसं आपण 4th अंपायर हे घरी थांबू, कारण सामना अगदी रंगात आलाय. अजूनही सामना संपलेला नाही असं मी म्हणेन. काय अफलातून जब तक आखिरी गेंद खत्म नहीं होती और आखिरी बल्लेबाज आउट नहीं होता है तब तक मैच का कोई नतीजा नहीं निकलता. अफलातून दर्जाची ताकद दाखवली. पहिल्या चेंडूवर उदयला भिरकावून दिला गेलाय. त्याची खेळी अयशस्वी करण्यासाठी अष्टांग दिल्या छातीने उभा राहिलाय. दुसरा चेंडू तेवढ्या ताकदीने दडवला. चेंडू जाईल का पारसी मारीच्या पलीकडे चेंडू अडवलाय चेंडू. अफलातून ताकद दाखवली चतुर कर्णधारानं अर्थात जितेशनं. चेंडू अडवलाय, तिथं धावा फक्त मिळतील 2 आणि 2च केवळ. अफलातून 4 धावा तर नक्कीच वाचवल्यात. काय अफलातून प्रचंड मोठं घनघोर युद्ध बघायला मिळतंय. अजूनही कोणी हार मानायला तयार नाही आहे.
हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है। जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। जो जीता वही सिकंदर। कोण ठरेल मॅचचा सिकंदर? वा, भन्नाट वेग, तेज तर्रार गोलंदाजी। उदय मात्र उथ्या स्टंपवर अटॅक केलाय आणि त्याला संरक्षित सचिन पाटीलने केलाय आणि आता मात्र धाकधूक वाढली, टिक 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 वाजू लागली आहे, अगदी डोक्यात नव्हे हृदयात वाढू लागली आहे। 3 गेंदे 14 रन। सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याकरता 14 धावांची गरज आहे। 3 चेंडू 14 धावा, समीकरण कोण सोडवेल? संघनायक संघ मालक स्वतः स्ट्राईक एंड आहे, निधड्याच्या छातीनं उभा राहिला तर दुसऱ्या बाजूला उदय आहे। उदय काय करेल? जय मिळवण्याकरता प्रयत्न करेल का? हार आणि जीत मध्ये उभा ठाकलाय अष्टांग पाटील। 3 चेंडू 14 धावा, सेमीफायनलची तिकीट जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। सामना आवडला असेल तर प्रेक्षक माय बाबू अफलातून दर्जाची ताकद दाखवली आहे अष्टांगनं। वाह, फटका जबरदस्त आहे, परंतु झेल पकडला जाईल का? वज्रमुठीत काही जण नाही आहे, परंतु 2 धावा नक्कीच। आपला संघनायक काय करतोय बघा, 2 धावा पूर्ण झाल्यात, आता समीकरण बिघडलंय। 2 चेंडू 12 धावा, प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेलच। आता मात्र घडलंय काय बघा, होत्याचं नव्हतं झालंय, म्हणून मी नेहमी सांगत असतो सामना होता कुठं आलाय कुठं, सामना आहासे आहात घेऊन ठेपलाय। अफलातून सामना प्रेक्षकांच्या अगदी प्रसन्नतेला उतरलाय। सामना कुणीही जिंकू द्या, आता मात्र फक्त क्रिकेट आणि क्रिकेट जिंकेल, परंतु प्रेक्षकांची मन जिंकलीत। 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा। ड्रिंक्स ब्रेक आता प्रवीण ठाकूर, मी एक प्रश्न विचारला होता मयूरला की इथे किती धावा शेप, तर मयूर मला बोलला होता की 50-55, 65 आहेत। म्हणून तर म्हटलं जातं विजयाची गाणी त्यांनी देखील सांगितलं होतं 65 ते 70 धावा देखील चेस होतात, कधी कधी 24 धावा देखील चेस होणार नाहीयेत। हा क्रिकेट आहे, अनसर्टिनिटीचा गेम आहे आणि शिस्तीने भरलेला गेम आहे। आणि आता मात्र संघ मालक अष्टांकडे तेवढी ताकद आहे, चपराक मारण्याची ताकद आहे, पण ती ताकद, ती धार बोथट करण्याची ताकद देखील या युवा गोलंदाजाकडे आहे। अर्थात उदय आज त्यांनी पूर्वार्धामध्ये जी फलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्याच्या हातात आणि संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याकरता ही लढाई बघायला मिळेल। फटका जबरदस्त आहे आणि ठरवलंय उदयनं, काय ठरवलंय? आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये दाखल करण्याकरता, आणि नक्कीच सायरा 11 संघ प्रचंड खुश आहे। आता अष्टांग देखील गुडघे टेकलेत, नामोहरम केलंय उदयनं या चेंडूवर निर्णायक क्षणी। आता मात्र विधी आणि संघाला पराभवाचा धक्का देण्यासाठी शेवटचा अंतिम चेंडू औपचारिकता फक्त पूर्ण केली गेली। जर एखादा चेंडू फेकला तर निकाल वेगळ्या परिस्थितीमध्ये असेल। नो बॉल नहीं होनी चाहिए। नक्कीच एखादा अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा सामन्याचा रंग पाळतील, परंतु घडलंय काय सध्याच्या घडीला? ज्या बगाशी चुका गेल्या होत्या, आपण जे सांगितलं होतं निवृत्ती मात्र, तर स्ट्राईक एंड करत धर्मेंद्र तांडेलनं पहिल्या षटकापासून असायला हवं होते। 4 चेंडू मध्ये केवळ 1 धाव निघाली आणि शेवटच्या अंतिम चेंडू फक्त चौकार आला, तिथंच सामना निसटला। आज धर्मेंद्र तांडेल नक्कीच आपला हताश असेल। रिबास अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये, चेंडू निर्धाव फेकला गेलाय आणि नक्कीच सायरा 11 संघानं सेमीफायनल मध्ये दाखल झालाय। दिमाखात एंट्री केली गेली, कर्णधारांना लगेच यायचं आहे। सायरा 11 जितेश पाटील 15 मिनिटाची याच्यानंतर लंच ब्रेक असेल, परंतु 4ही कर्णधार सगळ्यांनी आता जेवणाचं करता यायचं आहे। येस, कर्णधार या डीएक्स, त्रिशा 11, सिल्वर स्टार आणि सायरा 11 संघाचा कर्णधार आपण यावं। 4ही कर्णधार यावं। याच्यानंतर अर्ध्या तासाचा जेवणाकरता ब्रेक असेल आणि ब्रेक नंतर आपण मग करू। छत्तीस धावाची विस्फोटक खेळी करणारा, अंतिम क्षणी निधड्या छातीनं गोलंदाजी करणारा उदय मात्रे या युवा फलंदाजाला विनंती करेन आपण यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याकरता या फलंदाजाने केलेली अंदाधुंद फलंदाजी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी
अगदी नॉट आउट खेळला, काय इनिंग खेळली सायरा 11 संघासाठी, म्हणून त्याच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मंथन म्हात्रे यांचे जे चिरंजीव उदय म्हात्रे यांनी लगेच यायचं आहे. 36 धावांची विस्फोटक खेळी करणारा उदय म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार त्याच्या वाटेला असेल. मी विनंती करेन गणेश भगत साहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण उदय म्हात्रेला सन्मानित करायचं आहे. वॉर्ड ऑफ इनिंग खेळलाय, अफलातून ताकद दाखवली. संघ अडचणीत असताना सिंगल डबल धावा आणि खराब चेंडूंचा यथेच्छ धुलाई करत सायरा संघाला 65 धावांचा डोंगर उभा करण्यात मोठा हातभार लावला. तो फलंदाज आपल्या समवेत जोडला गेलाय. मी शशिकांत ठाकूर यांच्याकडे माईक सोपवेन. हॅलो, या सामन्याचा मॅन ऑफ द मैच उदय म्हात्रे. उदय जी, मैं कुछ तो बोलो ना यार. अरे मेरे हाथ में माइक मिला है दो दिन के बाद, कुछ तो बोलो. सिर्फ उदय जी, एक सवाल. कल भी हमने आपकी बैटिंग हॅलो, हेलो उदय जी, कल भी आपकी मैंने बैटिंग देखी थी, आज भी मैन ऑफ द मैच आप है. आगे के मैच के लिए क्या कहना चाहेंगे? और इस तरह की आपकी बैटिंग मैंने पहली बार देखी है, क्या कहना चाहेंगे? टीमचा सपोर्ट होता आणि टीमने भरोसा टाकलेला. टीमने भरोसा टाकलेला ओपनिंगला टाकून आणि त्या एक खेळायला सांगितलं. धन्यवाद उदय जी, आपको बोलना नहीं चाहिए थे लेकिन हाँ? या तो विन